31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी पर्यंत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ग्राउंडवर मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी विश्व मराठी संमेलनाचं आयोजन करण्यात आलंय। हे विश्व मराठी संमेलनाचं तिसरं आयोजन आहे आणि आज या संमेलनाचं उद्घाटन देखील करण्यात आलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचबरोबर मराठी भाषेचे मंत्री उदय सामंत देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते। आपल्यासोबत गरवारे महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे, तिला विचारूया कसा वाटतोय तिचा इथला अनुभव। नमस्कार। खरंच खूप सुंदर अनुभव आहे। मराठी विश्व संमेलन वेगवेगळे सेगमेंट्स होते, ह्यात नव्या जुन्यांचे कवी संमेलन असेल किंवा मराठीचा झेंडा अटके पार। मला खरं तर हा सेगमेंट खूप जास्त आवडला, कारण 17 देशातनं किंवा वेगवेगळ्या देशातनं 17 जण इथे आलेले। त्यापैकी एक जण खरं तर मध्ये म्हणाले की ते 17 जण खरे हिरे आहेत, कारण खरं आहे की आपण महाराष्ट्रात राहून महाराष्ट्रासाठी किंवा मराठी भाषेसाठी आपण जेवढ्या चांगल्या प्रकारे कामं करत नाहीत तेवढ्या चांगल्या प्रकारे ते लोक काम करतात। मराठीसाठी वेगवेगळे सेगमेंट्स असतील, वेगवेगळे कार्यक्रम असतील, हे सगळे कार्यक्रम घेऊन मराठी भाषा अधिकाधिक लोकांपर्यंत कशी पोहोचली जाईल, तिचा प्रचार आणि प्रसार कसा होईल यासाठी ते खूप जास्त प्रयत्न करतात। त्यामुळे ती खरंच एक आपल्यासाठी एक ऊर्जेची गोष्ट आहे किंवा आपणही त्याच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे। त्यामुळे खूप छान अनुभव होता हा आणि खूप छान वाटलं मला इथे येऊन। धन्यवाद। आज मराठी विश्व संमेलनाचा पहिलाच दिवस आहे आणि भरपूर गर्दी, पुणेकरांनी भरपूर गर्दी केलेली पाहायला मिळते। तर वेगवेगळ्या वयोगटातली लोक या संमेलनाला उपस्थित राहिलेत आणि आपल्यासोबत काही कॉलेजची मुलं आहेत, त्यांना आपण विचारूया मराठी भाषेबद्दल काय सांगाल, मराठी संस्कृतीबद्दल काय सांगाल आणि हे संमेलन कसं वाटतंय। तर आम्ही कुसरवाड्याचे विद्यार्थी आहोत। तर आम्हाला इथं आमच्या सरां थ्रू रेफरन्स भेटला होता। सर बोलले की इथं या तुम्ही, इथं तुम्हाला खूप छान अनुभव भेटेल। तर आम्ही इथं आलेलो आहे 5-6 जण आमचे ग्रुप। तर आम्ही इथं स्टार्टिंगला आलो तेव्हा इथं आम्ही अटेंड केलं, तिथं काव्यरचना वगैरे ते प्रदर्शन चालू होतं। त्यानंतर आतमध्ये पुस्तकांचं प्रदर्शन चालू होतं। तर तिथं थोड्याच आपण अंतरावर आलो तर आम्हाला इथं मोफत पुस्तकं पण भेटलेली आहे। तर हे सरकारने खूप अतिशय उत्तम रित्या आम्हाला पुस्तकं दिल्याबद्दल आम्ही त्याचं नक्कीच वाचन करूया आणि त्यातून आम्हाला काही नॉलेज भेटेल तर आम्ही त्याचं नक्कीच रिव्ह्यू देऊ। आणि इथं सरकारने ह्यावेळेस आयोजन केलंय, तर इन फ्युचर मध्ये पण सरकारने अशा गोष्टींसाठी आयोजन करायचं। तर आम्हाला याबद्दल आनंद वाटतो की सरकार आमचं उत्कृष्ट कामगिरी करते। धन्यवाद। मराठी कवी संमेलन पण खूप छान झालं अँड ॲज वी कॅन सी की मोफत पुस्तकं पण आहेत, सो इट्स ग्रेट। तो आम्ही बेसिकली कुसरोवाड्याचे कम्प्युटर ब्रांचचे स्टुडंट आहोत। आम्ही 3rd इयरला आहे आणि आता आम्हाला प्रोजेक्ट्स करायचे आहेत। सो उद्या मराठी आणि AI ह्या विषयावरती जो चर्चा सत्र होणार आहे त्यात आम्ही त्याची जास्त आम्ही वाट बघतोय, कारण की आम्हाला जो प्रोजेक्ट करायचा तो जास्त AI ML ह्या भागांमध्ये येतो आणि आम्ही सगळे सेमीचे विद्यार्थी आहोत, म्हणून आम्हाला मराठीतनं म्हणजे स्टार्टिंग पासून जे एज्युकेशन भेटलंय ते मराठीतनं भेटलंय। मग AI आणि ML ह्याला आम्ही मराठीतनं कसं शिकू हे उद्या आम्हाला कळेल, त्यासाठी आम्ही उद्या पण इथे येणार आहोत। आणि माझी अशी इच्छा आहे की सगळ्यांनी इथे यावं। मराठी एक सुंदर भाषा आहे आणि सगळ्यांनी मराठीबद्दल जाणून घ्यावं, ह्यात म्हणजे अशी आम्हाला सगळ्यांनाच अशी इच्छा वाटते। थँक्यू। आता या कार्यक्रमाला, या संमेलनाला घरातनं वेळ काढून अगदी इथे गृहिणी सुद्धा आलेल्या बघायला मिळत आहेत। काकू काय सांगाल, कसं वाटतंय संमेलन? खूप छान वाटतंय। आम्ही मागे मुंबईला झालेलं होतं मराठी विश्वकोश संमेलन, तिथे सुद्धा आम्ही गेलेलो होतो। खूप छान वाटतं, आपल्या मराठी भाषेला एवढा सन्मान मिळाला त्याबद्दल आम्हाला खूप आनंद वाटतो। आणि एवढे दूर म्हणजे दुसऱ्या देशातून इथे संमेलनासाठी लोक आलेले आहेत, त्यांचे पण मी म्हणजे आम्हाला इथं दिवसभरपासून वेगवेगळे कार्यक्रम बघायला मिळत आहे, त्याबद्दल आम्हाला खूप छान वाटतं। आणि आम्ही विशेष म्हणजे आम्ही जळगाववरून आलेलो आहे। इथे सगळ्या लोकांचे चेहरे, हास्य, किती सगळे लोक मराठी भाषेविषयी एन्जॉय करतायत, फिरतायत, खूप छान वाटतंय सगळ्यांना। आत्ताची जी नवीन पिढी येते, आत्ताची जी नवीन पिढी होऊ घातलीये, त्यांना मराठी भाषेबद्दल काय सांगाल? खूप छान। मला तर असं वाटतं की सगळेच लोक, आजकालचे लहान मुलं सुद्धा इंग्लिश मीडियम मध्ये शिक्षणासाठी जातात, त्यामुळे मराठी भाषेला लहान मुलांना सुद्धा
सगळ्यांनी मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे, त्यामुळे सगळ्यांनी मराठी भाषा विषयी आपल्या पाल्यांनी आपल्या लहान मुलांना सुद्धा सांगायचं आणि दिवसातून अमेरिका असो कुठल्या दुसऱ्या देशात असो त्यांनी सुद्धा कमीत कमी आपल्या घरात लहान मुलं असतात ना त्यांच्याशी कमीत कमी 1 तास मराठी बोलायला त्यांना शिकवलं पाहिजे. नक्कीच, थँक्यू काकू. तर नक्कीच मराठीचा झेंडा हा अटकेपार होण्यासाठी काकूंचं म्हणणं आहे आणि बाकी इतर लोकांचंही तेच म्हणणं आहे, आपण बघतोय. तर पुणेकरांशी असाच संवाद साधत राहूया, तोपर्यंत थांबूयात. राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या कालावधीत 3रे विश्व मराठी संमेलन होतंय. मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी असणाऱ्या 3 दिवसांच्या संमेलनात नामवंत साहित्यिक, लेखक, कवी, कलाकार, संपादक यांचे विचार, कवी संमेलन, परिसंवाद, बाल साहित्यावर चर्चा, कार्यशाळा, चर्चासत्र, सांस्कृतिक कार्यक्रम असणार आहेत. संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडलंय. मराठी भाषेचे मंत्री उदय सामंत यांनी मान्यवरांचं स्वागत केलंय. या उद्घाटनाच्या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना साहित्य भूषण पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आलं. मराठी भाषा संवर्धनासाठी संमेलनाच्या स्थळी विविध साहित्य प्रकाशनाचे ग्रंथकक्ष प्रदर्शनही मोठ्या प्रमाणात असणार आहे. याचाही अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय. हे 3रं मराठी विश्व संमेलन मराठी भाषेला आणि मराठी संस्कृतीला नक्कीच प्रेरणा देणारं ठरतंय आणि त्याचबरोबर मराठी भाषा समृद्ध होईल यात काही शंका नाही. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी मानसी ठाकूर देसाई, पुणे.